आपण म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या जी आरचा उद्देश आहे. हा बेकायदा आहे, हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, हा शासन विरोध, या शासन मध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे. आणि त्यामध्ये परत सगळ्या सोयऱ्यांना, नाते गोत्यांना, गावातल्या व्यक्तींना ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्यानं जर एक ऍफिडेव्हिट दिलं तर त्या ऍफिडेव्हिटद्वारे त्या माणसाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मग असं जर नात्यातलं, गोत्यातलं आणि कुळातल्या माणसांना जर हे आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर याच मराठा समाजाला, याच कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये येणाऱ्या या समाजाच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला ओबीसी, गावगाड्यातला कारुनारू, गावगाड्यातला बलुता आलुता, भटक्या विमुक्त जाती जमातीमधले अप्रवर्गातल्या विमुक्त जाती, ब प्रवर्गातल्या भिक्षकरी समाज म्हणजे जोशी समाज, क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, ड प्रवर्गातला वंजारी, ही सगळी माणसं यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. म्हणून मी वेळोवेळी सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट या जी आरनं घेतलेला आहे. मी असं म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाचं नरडाचं घोट या दुसरीकडे बबनराव तायवाडे म्हणतात की ओबीसी आरक्षणाचं कुठलंही नुकसान या सगळ्या निर्णयामुळे झालं नाही. यामध्ये कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्येच हा जी आर मराठीमध्ये आहे. हा जी आर मराठीमध्ये आहे. हा जी आर मी आतापर्यंत तुमच्या समोर वाचून दाखवला. या जी आर मधल्या काही वर्डिंगचा अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा वेगळा काही अर्थ जर तायवाडे साहेबांना लागत असेल तर त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे. तायवाडे साहेब ओबीसी चळवळीमधलं जुनं ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांनीच मुळात हा जी आर कसा ओबीसीच्या मुळावर येत नाही याचा अर्थ तायवाडे साहेबांनी महाराष्ट्राला समजावून सांगावा. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसी ओबीसी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करतायत. तर त्या तायवाडे साहेबांनी या जी आरचा अर्थ आम्हालाही समजावून सांगावा. सीएम पण म्हणाले काल, फडणवीसांचं स्टेटमेंट असं होतं की ओबीसी दोन समाज समोरासमोर येऊ नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा सरकारचा आणि माझा प्रयत्न होता. पण आता जे हैदराबाद गॅजेट आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट मत फडणवीसांनी काल व्यक्त केलेलं आहे. इव्हन विखे पाटील पण म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आम्ही. कसा धक्का लागत नाही. आता परत एकदा शासन जी आर वाचून दाखवू का तुम्हाला? किती वेळा वाचून दाखवायचा? खोटं बोलतायत. रास्त या जी आरचा अर्थ काय? हा काय कन्नड मध्ये जी आर आहे का? हा काय फारसी, हिब्रू, कुठल्या फॉरेन लँग्वेज मध्ये आहे का? आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, नॉट अ इन्फॉर्मेशन. आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये सरळ सरळ तुम्ही म्हणताय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही बोलताय, जी आर पारित करताय. असा जी आर या उपसमितीनं कुणाच्या सांगण्यावरून काढला? या प्रश्नाचं उत्तर ओबीसीना हवंय. स्टेट बॅकवर्ड कमिशनने तुम्हाला काही शिफारस केली का? मंत्रिमंडळामध्ये तुमचा काही निर्णय झाला का? हाऊसमध्ये यावर चर्चा झाली का? या जी आरचा काय अर्थ निघतो? मी एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा माणूस म्हणून याचा अर्थ काय निघतो हे मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्रामधल्या विखे पाटलांपासून उपसमिती, आणि उपसमिती मुळात बायस आहे. या उपसमितीवरती आरक्षणाचं धोरण माहीत असलेला एकही मंत्री, त्याचा एबीसीडी सुद्धा माहीत नसलेला माणूस त्या उपसमितीमध्ये नव्हता. हा बायस आहे. हा ओबीसी, ही उपसमिती ओबीसी आरक्षण संपवणारी ही उपसमिती आहे. मराठा नेत्यांमध्ये सुद्धा याच्याबद्दल संभ्रम आहे. विनोद पाटील म्हणतात की हा जी आर नाहीये, ही माहिती पुस्तिका आहे. अहो विनोद पाटील साहेब, तुम्ही एवढे दिवस लढा लढताय, ह्याच्यावरती लिहिलंय काय? लिहिलंय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जी आर, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, महाराष्ट्र शासन, आणि परत शासन निर्णय, परत वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन, साईन आहे. हे कशी इन्फॉर्मेशन असेल? शिंदेनी पण दिला होता वाशिम. अरे हो ना, मग जी आर आहे ना. मग खोटं बोलतायत का? जरंगेनं खोटं बोलतायत का? मग नाही एक स्पष्ट करा, फसवणूक ओबीसी समाजाची झाली आहे का फसवणूक मराठा समाजाची? हो, मग विनोद पाटलांना असं म्हणायचं आहे का ही फक्त माहिती आहे आणि हा जे आर नाही, असं म्हणायचं आहे का? अरे हा जे आर म्हणतोय ना, खोटं बोलतोय का शासन? मग खोटं बोलला असेल तर आम्हाला आनंद होईल, पण जे आर आहे ना हा.
हा जी आर खोटा आहे असं विनोद पाटलांना म्हणायचं आहे का? कुणाची झाली, तुमची की मराठा समाजाची? अरे हा जी आर म्हटल्यानंतर ओबीसीची फसवणूक आहे ना यामध्ये. जी आर आहे ना हा. आता पुढे काय नेमकी हे बघा, आमच्या समोर दोन पर्याय आहेत. आमची न्यायालयीन लढाई लढणारे आमची एक टीम आहे. त्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील त्यांची टीम आहे न्यायालयीन लढाई लढणारी. त्याचबरोबर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. ज्या शासनाला झुंडीची भाषा कळत असेल आणि झुंडीद्वारे मुंबईमधला सामान्य माणूस वेटीस धरून जर आरक्षण मिळवता येतं, जर जी आर पारित करून घेता येत असतील, तर मला वाटतं यांना झुंडीचीच भाषा कळते. तुम्ही मागे वडीगोद्रीला उपोषणाला बसला होता, आता पुन्हा उपोषणाची गरज आहे? उपोषण वगैरे हा निर्णय आमची कमिटी घेईल, पण त्याचबरोबर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तालुक्याला, जिल्ह्याला निवेदनं द्यावी लागतील. ज्या ज्या आमदारांनी या लोकांना पाठिंबा दिला, हे आंदोलन मोठं केलं आणि हा जी आर पारित करून घेतला, त्या आमदार खासदारांना जाब विचारावा लागेल. त्यामध्ये सत्तेतले जसे आहेत तसे विरोधामधले आहेत, त्या सगळ्या लोकांना जाब विचारावा लागेल. आणि मग आता हे इन्क्लुजन झाल्यानंतर, मराठा समाजाला सर्टिफिकेट वाटल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं काय होणार? तो त्यांच्या स्पर्धेत टिकणार का? त्यांना एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष, एखादा गावचा सरपंच, गावगाड्यातल्या ओबीसींना, भटक्या जाती जमातींना माझी विनंती आहे, बाबा हो, आता तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन म्हणजे झेंड्याची दोरी ओढण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार मिळणार नाही. तो अधिकार तुमचा संपलेला आहे. एवढा फटका बसेल असं वाटतं? प्रश्नच नाही एवढा. म्हणजे अरे, गावगाड्यामध्ये पॅनल प्रमुख मराठा आहे, सोसायटीचा पॅनल प्रमुख मराठा आहे, गावातला पाटील मराठा आहे, गावातला आमदार मराठा आहे, गावातला वसुली एजंट मराठा आहे, बदलीचा एजंट मराठा आहे, डीडीआर मराठा आहे, तहसीलदार मराठा आहे, प्रांत मराठा आहे, आमदार मराठा आहे, खासदार मराठा आहे, महसूल मंत्री मराठा आहे, अर्थमंत्री मराठा आहे. मराठा नाही कुठं. महाराष्ट्राचं समाज मन व्यापून राहणारा, दहशत आणि प्रभाव टाकणारा मराठा समाज, जर सामाजिक न्याय जो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.